श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कधी तुमच्या आयुष्यात असा क्षण आला आहे का, जेव्हा सगळे मार्ग बंद झाले, सगळे लोक दूर गेले आणि तरीही कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे असे वाटले? हो, ती शक्ती म्हणजे आपल्या स्वामी समर्थांची कृपा. आजचा हा अनुभव शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित हा अनुभव तुमच्यासाठीच असेल. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात गणेश नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. तो रोज सकाळी उठून स्वामींचा जप करत असे. श्री स्वामी समर्थ. त्याचे जीवन साधे होते. छोटे दुकान, छोटे कुटुंब आणि मनात स्वामीवर प्रचंड श्रद्धा. पण भक्ताची परीक्षा घेतल्याशिवाय स्वामी कधीच कृपा दाखवत नाहीत. एक दिवस अचानक त्याचे दुकान बंद पडले. उधारी वाढली. घरात पैशाची तंगी सुरू झाली. गणेश पूर्णपणे खचला. पूर्ण निराशा. एक रात्र सगळे झोपले होते. गणेश मात्र स्वामींच्या फोटोसमोर बसून रडत होता. तो म्हणाला, स्वामी, मी कधी कुणाचे वाईट केले नाही. तुमचा जप कधी सोडला नाही. मग माझ्याच आयुष्यात इतके संकट का? त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रडता रडता तो तिथेच झोपून गेला. प्रकाशाचा एक तेजस्वी गोळा दिसला आणि त्या प्रकाशातून स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी शांत आवाजात म्हणाले, गणेशा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी परीक्षा चालू आहे, पण माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. गणेश दचकून उठला. त्याचे हृदय जोरात धडधडत होते. चमत्काराची सुरुवात. दुसऱ्याच दिवशी एक जुना ग्राहक त्याच्या दुकानात आला आणि मोठी ऑर्डर देऊन गेला. हळूहळू त्याचे दुकान पुन्हा चालू लागले. उधारी कमी झाली. घरात आनंद परत आला. गणेशाच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते आनंदाचे होते. तो फक्त एकच म्हणत होता, स्वामी, तुम्ही खरंच माझ्या पाठीशी होतात. भावनिक संदेश. भक्तांनो, स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच एकटे सोडत नाहीत. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामींचा मार्ग सुरू होतो. फक्त 2 गोष्टी ठेवा, श्रद्धा आणि सबुरी. जर तुम्हालाही स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामी भक्तापर्यंत जरूर शेअर करा.